मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक नमस्कार। विधानसभा निवडणुकीचं वारं सध्या जोरात वाहते। राज्यात महाविकास आघाडी, महायुती आणि इतर राजकीय पक्ष यांच्यामध्ये धुमशान सध्या चालू आहे। नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यातील लढतींकडे देखील राज्यातील अनेकांचं लक्ष लागून आहे। लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदारसंघात काय होईल याची चर्चा झडली आणि निकाल आश्चर्यकारकरित्या समोर आला, परंतु राष्ट्रवादीच्या गोटात हा अपेक्षित निकाल मानला गेला। या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पडद्याआड ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि निलेश लंके यांना लोकसभेत विजयी करून पाठवलं, असे या पक्षाचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आज आपल्यासोबत आहेत। फाळके साहेब नमस्कार। नमस्ते। विधानसभा निवडणूक सध्या चालू आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये पायाला भिंगरी बांधल्यागत स्वतः उमेदवार असल्यागत आपण नगर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आणि आता विधानसभा निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात। पक्षाची साधारणपणे या निवडणुकीतली भूमिका काय आहे? 2019 आणि 2024 या दोन्ही निवडणुकीचा जर विचार केला तर 2019ला लोकसभेच्या निवडणुकीच्या नुकतंच अगोदर मला जिल्हाध्यक्षपद दिलं होतं आणि 2019ला लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या महाविकास आघाडीच्या विरोधात गेल्या होत्या, परंतु विधानसभेला वेळ असल्यामुळं त्यानंतर या जिल्ह्यामध्ये बांधणी केली। पक्ष संघटना आणि वस्तुस्थिती ग्राउंडची जर नेतृत्वाला सांगितली तर रिझल्ट मिळतात याच्यावर विश्वास ठेवणारा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मला 2019ला 12 पैकी 9 ठिकाणी यश मिळालं आणि ज्या जिल्ह्यामध्ये हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे असं ओळखलं जातं त्याच्या संदर्भामध्ये 2024ला लोकसभेला सामोरं जात असताना महाविकास आघाडीने जे उमेदवार दिले, मग दक्षिणेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आमदार असणारे निलेश लंके यांना उमेदवारी दिली। वास्तविक पाहता त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला। याच्यावर येऊच आपण, परंतु मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। हो, 2019च्या निवडणुकीत 9 जागा आणल्या, परत पक्षात फूट पडली आणि राजेंद्र फाळके काय भूमिका घेतात याकडे खरं तर अनेकांचं लक्ष लागलं होतं आणि तुम्ही ठामपणे शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस आपल्याला काही ऑफर होत्या? नाही, कसं आहे 1984 साली मी पवार साहेबांशी जॉईन झालेलो आहे। आज जवळजवळ 2024मध्ये तब्बल 40 वर्ष होतील की प्रामाणिकपणे साहेबांच्या विचारावरती निष्ठा ठेवणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळं साहेब माझ्यासाठी दैवत आहे। ती घेतील तो निर्णय मी मान्य केलेला आहे, मग तो 1999चा असो किंवा 2023ला अत्यंत महत्त्वाचे नेते साहेबांना सोडून गेल्यानंतर ज्या दिवशी सोडून गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी सकाळी पुण्यामध्ये मोदी बागेत पवार साहेबांबरोबर होतो। त्यांच्याबरोबर मला कराडला जाण्याचाही योग आला, मध्येच रस्त्यामध्ये मी उतरलो, परंतु ज्या वेळेस अडचणी आल्या त्या वेळेस पवार साहेब माझ्या मागे खंबीर उभा राहिले आणि मीही पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलो। 2014ला मी विधानसभा लढवली, माझा पराभव झाला, मोदी लाट होती, पण त्यानंतर मताच्या राजकारणामध्ये स्वतःला पडायचं नाही आणि संघटनेमध्ये काम करायचं हा निर्णय मी पवार साहेबांना सांगितला होता आणि त्यानुसार 2018मध्ये साहेबांनी मला जिल्ह्याचं प्रमुखपद दिलं। त्यानंतर या जिल्ह्यामध्ये मोठमोठी नेते मंडळी किंवा राज्याचं राजकारण हलवणारी नेते मंडळी, परंतु त्यामध्ये सुद्धा सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून जेव्हा आपण एखादं संघटन बांधतो त्यावेळेस त्या सामान्य माणसाला यश मिळतं याच्यावरती जसा पवार साहेबांचा विश्वास आहे तसा त्यांचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझाही विश्वास आहे आणि म्हणून
मला ऑफर आली किंवा नाही आली एवढा मोठा मी आहे का नाही तो वादातीत प्रश्न आहे. परंतु मी पवार साहेबांबरोबरच राहील हे जे फुटून गेलेले नेते त्यांना सुद्धा कल्पना होती. त्यामुळं मी साहेबांबरोबरच होतो, साहेबांबरोबरच आहे आणि साहेबांबरोबरच राहणार, याच्यात शंका बाळगायचं काही कारण नाही. पक्षामध्ये फूट पडली त्याच्यानंतरची आपली भूमिका. मी आता 2024ची विधानसभा निवडणुकीला आपण सामोरं गेलेलो आहोत आणि मध्ये लोकसभा निवडणूक झालेली आहे, तर त्या अनुषंगाने काय? या जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभेच्या जागा जेव्हा महाविकास आघाडीने जिंकल्या आणि त्यातली त्यात अहमदनगर दक्षिणची म्हणजे आता झालेल्या अहिल्यानगर दक्षिणची जी जागा आहे ही अत्यंत देशामध्ये गाजलेली जागा आहे. ज्या जागेच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जायचं की विखेंचा पराभव होऊच शकत नाही, त्या लोकसभा मतदारसंघामध्ये तो पराभव घडवण्यासाठी आणि खासदार निलेश लंके यांच्या विजयामध्ये एक पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला भूमिका बजवायला मिळाली, ही खरं तर माझ्यासाठी खूप अभिमानाचं आहे. या निवडणुकीमध्ये पवार साहेबांच्या बरोबर आमदार निलेश लंकेंना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षामधून आणण्यापासून ते खासदारकीचं उमेदवार स्वीकारण्यापर्यंत किंवा आमदारकीचा राजीनामा देईपर्यंत या सगळ्या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे. यामध्ये खासदार निलेश लंके हे साहेबांवर प्रेम करणारे अत्यंत साधा माणूस, परंतु त्यांनी 2019ला विधानसभेमध्ये चमत्कार दाखवला. राज्यामधल्या विधानसभेच्या उपाध्यक्षांचा पराभव करून चमत्कार दाखवला आणि या लोकसभेला तर त्यांनी न भूतो न भविष्यती असं यश लोकसभेला मिळवलं. खरं तर त्या निवडणुकीमध्ये कुणालाही विचारलं तर ते सांगायचे की लंकेंचा विजय हा शक्य नाही. हा जसा जनतेमध्ये प्रतिक्रिया होती तशी पक्षाच्या वरिष्ठांमध्ये पवार साहेबांना सोडून इतर राष्ट्रवादीतले इतर जे नेते मंडळी आहेत तर त्यांच्याकडून याच्याबाबत सकारात्मक प्रतिसाद होता निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत? नाही, सकारात्मक प्रतिसाद प्रत्येकाचा होता, परंतु शंका त्यांच्या मनामध्ये होती की येतील का नाही. परंतु त्याची मला स्वतःला खात्री होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवार साहेबांना खात्री होती आणि ते संपूर्ण चित्र महाराष्ट्राने पाहिलं. तो इतिहास घडला. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. माझ्यावरती अजूनही जिल्ह्याची जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीमध्ये 7 ठिकाणी विधानसभा लढतोय. 2 ठिकाणी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे याची आणि 3 ठिकाणी काँग्रेस पक्ष लढतोय. या 12 जागापैकी माझ्या माहितीने आम्ही मागच्या वेळेस महाविकास आघाडीचे 9 जण होतो आमदार. मध्यंतरी काही इकडे तिकडे फुटून गेले, परंतु या राज्याला किंवा या जिल्ह्याला पवारसाहेब या जिल्ह्याचं पवारसाहेबांवरती जे प्रेम आहे ते लपून राहिलेलं नाही आहे. त्यामुळे याही निवडणुकीमध्ये आम्हाला किमान 9 ते 10 जागा ह्या महाविकास आघाडीचा मागच्या वेळी जेवढा आकडा होता तेवढाच आकडा राहील किंबहुना त्याच्यात वाढ होईल असं वाटतं? 100% त्याच्यात वाढ होईल. मागच्या वेळेस 9 होत्या, यावेळेस शिवसेना आमच्या बरोबर आहे. 10 जागा तरी निवडून यायला काही अडचण नाही. आता शेवटी निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये मतदारसंघ वाईज प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसचे शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाच्या उत्पादकांचे प्रश्न किंवा बाकीच्या अनेक गोष्टीचे जे विषय होते ते आजही आहेत. म्हणजे 400 पारचा नारा किंवा संविधान बदलण्याचा प्रश्न आजही तो पण त्यावेळेस शेतीमालाला पडलेले भाव आणि आज शेतीमालाला असणारे चांगले भाव हा पण एक दुसरी बाजू आहे. नाही, शेतीमालाला बाजार कधी वाढले? ज्या वेळेस तुमच्याकडचं सोयाबीन विकलं गेलं त्यानंतर ते व्यापाऱ्याच्या हातात गेलं आणि मग भाव वाढले. हा जो मुळात भावाचा प्रश्न आहे की 2 रुपये किलोनी कांदा जेव्हा जातो तेव्हा शेतकऱ्याला कोणी वाली नसतो.
पण तोच 20 रुपयाच्या पुढे गेला की ते बाजार शहरातल्या लोकांना वाढले असं दिसतं आणि त्या संदर्भात लोक ओरड करतात. हे अतिशय अयोग्य आहे. शेतकरी हा असा प्राणी आहे की त्याला कधीतरी चुकून बाजार मिळतात आणि त्याची तुलना ही त्यावेळेच्या परिस्थितीशी केली जाते. वास्तविक पाहता तो अनेक वेळा तोट्यात जातो, तेव्हा त्याचा कोणी विचार करत नाही. आजही दुधाला सबसिडी जरी दिली तरी ती फॅट आणि डिग्री याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यापेक्षा जर कमी लागली तर ती सबसिडी मिळत नाही. ही सुद्धा एक अडचण मोठी आहे. म्हणून जे प्रश्न लोकसभेला होते त्यातले बहुतांशी प्रश्न आजही आहेत. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करणं, एखाद्या समाजाला बाजूला करणं, एखाद्या समाजाला जवळ करणं, या सगळ्या गोष्टी खरं तर मताच्या राजकारणामध्ये सत्ताधारी जे महायुतीचे देशात बसलेले किंवा राज्यात बसलेले नेते ते करतायत. दुर्दैवानं पवारसाहेबांच्या विचाराची काही माणसं तिकडे गेलेली आहेत. कट्टर हिंदुत्ववाद पाळणारी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काही माणसं तिकडे गेलेली आहेत. पण ते आज तिकडचं गाणं गात आहेत, म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचं गाणं गात आहेत. अशी सगळी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं सुज्ञ मतदार हा सगळ्या गोष्टी जाणून असतो आणि तो विधानसभेला सुद्धा योग्य निर्णय घेईल. आणि महाराष्ट्र हा असा एक प्रदेश आहे की ज्याच्यामध्ये भावनिक लाट चालत नाही. बरोबर. तिथं काम करणाऱ्या व्यक्तीला महत्त्व देण्याची सवय आहे. पवारसाहेबांनी या राज्यामध्ये केलेल्या कामाचा आलेख हा कुणालाही लाजवणारा असेल, त्याच्यावरती विश्वास ठेवून लोक इथं मतदान करतात. माझ्या जिल्ह्याच्या बाबतीतच जर बोलाल, आपल्या अहिल्यानगरच्या, तर हा जिल्हा पवारसाहेबांवरती प्रचंड प्रेम करणार आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी कुणालाही उमेदवारी दिली तरी त्याला यश मिळतं याची खात्री आणि विश्वास मला आहे. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे, जिल्ह्याच्या राजकारणात तुम्ही अनेक वर्षांपासून आहात, पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत, विधानसभेची निवडणूक तुम्ही लढलेली आहात. नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघातील जे प्रमुख नेते आहेत दोघं, विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात, यांच्यात जो संघर्ष सध्या चालू आहे, जो याच्या आधी कधी दिसला नाही, पण या निवडणुकीत तो प्रामुख्याने प्रकर्षाने दिसतोय. काय मत आहे तुमचं? काय काय वाटतं तुम्हाला त्याच्यावर? नाही, असं आहे, त्यांचा संघर्ष हा आजचा नाही, हा पूर्वीपासूनचा आहे. पण या टोकाला, आज ज्या टोकाला आहे तो इतक्या टोकाला याच्या आधी नव्हता. ज्या वेळेस चारित्र्य हननाचे आरोप केले जातात, म्हणजे मागची जी घटना तुमच्या संगमनेरमधली घडली, तुमच्या व्यासपीठावरती असणारा एखादा प्रमुख व्यक्ती जेव्हा एकदम खालच्या पातळीवरती बोलतो तेव्हा ते लोक ॲक्सेप्ट करत नाही. तुम्ही एकीकडं लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 देता, तिची ओटी भरता 1,500, अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे. परंतु दुसरीकडे एका बहिणीला तुम्ही म्हणजे जे शब्द आपण उच्चारूही शकत नाही त्या शब्दामध्ये तिची निंदा नालस्ती करता. हीच जर भूमिका भारतीय जनता पार्टीची असेल तर उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संगमनेरच्या घटनेनंतर पण ती भूमिका त्यांची व्यक्तिगत होती, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असं विखे पाटलांच्याकडून स्पष्टीकरण दिले. नाही, जेव्हा एखाद्या व्यासपीठावरती आपण प्रमुख म्हणून उपस्थित असता आणि त्या व्यासपीठावरती आपल्याच शेजारी प्रमुख म्हणून बसलेल्या व्यक्तीच्या वक्तव्यामधून काही जर चुकीचे शब्द निघत असतील तर ते लोकांना मान्य होत नाहीत. तुम्ही त्याचा निषेध केला ही योग्यच गोष्ट आहे, कारण ते निषेध करण्यासारखंच वाक्य होतं. परंतु या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेवटी मतदारांवरती होतो आणि तुमच्या व्यासपीठावरून जर एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर ते समाजाला किंवा यांना आवडत नाही. विधानसभा निवडणुकीत 9 ते 10 जागा जिंकू असं तुमचं मत आहे. प्रामुख्याने कोपरगाव मतदारसंघामध्ये लढत निकाल लागल्यासारखा आहे. अभिषेक आशुतोष काळे त्या ठिकाणी निवडून आल्या जमा आहेत, कोल्हे तिथे निवडणुकीत नाहीत. अशी परिस्थिती असताना संदीप वरपेंसारखा एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून आहे. त्या निवडणुकीकडे मग तिथल्या लढतीकडे आपण कसं बघता जिल्हाध्यक्ष? मुळात या जिल्ह्यामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी लोकसभेलाच दाखवून दिलं आहे की किती बलाढ्य शक्ती असली तरी सुद्धा सामान्य व्यक्ती त्याचा पराभव करू शकते. तीच परिस्थिती आज कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये. नगर शहरामध्ये काय वाटतं? नगर शहरामध्ये सुद्धा सेम आहे. लोकांचा उद्रेक हा कधीही मतामधून व्यक्त होतो आणि तो नगर शहरामध्ये व्यक्त होईल. कोपरगावमध्ये तुम्ही आज जर तिथला सगळा बारकाईने आढावा घेतला किंवा ग्राउंडवरती जर बघितलं तर लोकांमध्ये एकच भावना आहे तिथं की कोल्हे नाहीत तर काळे नाहीत. आणि शेवटी यावेळी तुम्हाला असं म्हणायचं की यावेळी कोपरगावकरांना अशी संधी आहे का काळे कोल्हे दोघांनाही बाजूला ठेवून ही निवडणूक पुढे न्यायची? नाही, मी जाणीवपूर्वक शब्द वापरला की कोल्हे नाहीत तर काळे नाहीत हेच कोपरगावची जनता म्हणते. आणि ज्या वेळेस आमची शिर्डी मतदारसंघातली एक महिला बलाढ्य ताकदीच्या विरुद्ध खंबीरपणे उभा राहिली त्याअर्थी तिथली जनता आज महाविकास आघाडी बरोबर आहे शिर्डीमध्ये. आणि आम्ही कोपरगावचा फॉर्म भरतानाच दाखवून दिलं की त्या संदीप वरपेंच्या फॉर्म भरण्यासाठी खासदार भगरे साहेब तिथं उपस्थित होते, खासदार भाऊसाहेब वागचौरे उपस्थित होते आणि खासदार निलेश लंके आणि मी स्वतः उपस्थित होतो. पक्षाची आणि महाविकास आघाडीची ताकद ही त्यांच्याबरोबर आहे. आणि उमेदवार सामान्य याच्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. उलटा आम्ही आव्हान स्वीकारतो आणि आम्ही आव्हान स्वीकारलं आहे तिथं. उद्या पवार साहेबांची मोठी सभा कोपरगावमध्ये होते. ती होणार म्हटल्यानंतर आमच्या विरोधकांनी तिथं त्याच्या विरोधात अफवा पसरवायला सुरुवात केली की पवारसाहेब येणारच नाहीत. पवारसाहेब महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते प्रत्येक घटक पक्षाच्या सभेला जातात. ते जसे कोपरगावला येणार आहेत स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारासाठी तसेच ते परवा दिवशी शिर्डीमध्ये येणार आहेत राहत्याला. तिथं काँग्रेस पक्षासाठी येणार आहेत. महाविकास आघाडीचा अत्यंत भक्कम चेहरा किंवा आश्वासक चेहरा जो स्वतः त्यांनी सांगितला होता त्याप्रमाणे साहेब झटत आहेत. काल शेवगावला सभा झाली. शेवगावला सुद्धा आमचा सामान्य कार्यकर्ता तिथं लढतोय. महाविकास आघाडीचा उमेदवार तिथं मोठ्या फरकाने निवडून येईल अशी परिस्थिती शेवगाव पाथर्डीची आहे. आम्हाला अडचण राहुरीमध्ये नाही, आम्हाला अडचण कर्जत जामखेडमध्ये नाही, आम्हाला अडचण पारनेरमध्ये. कर्जत जामखेडमध्ये त्यांचा नातू तिथे उमेदवार आहे आणि त्याचं काम पण 5 वर्षात चांगलं आहे अशी चर्चा आहे. असं असताना पवार साहेबांना त्या मतदारसंघात शेवटची सभा घ्यावी लागते याचा अर्थ काय? नाही, असं नाही. पवारसाहेब सगळ्याच मतदारसंघात जातात तसे कर्जत जामखेडला जाणार. पवारसाहेबांनी शेवगाव घेतलं, पवारसाहेब कोपरगावला जाणार आहेत, पवारसाहेब राहत्यात जाणार आहेत, पवारसाहेब नगर शहरात 17ला येणार आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी ते फिरणार आहेत. जिथं राहुरीला साहेब येतील त्यांची अजून तारीख चालली ती पण ठरेल. ती एका दिवस 18 असू शकते. आणि या सगळ्या याच्यात साहेब स्वतःच्या पक्षासाठी तर झटतात परंतु महाविकास आघाडीसाठी सुद्धा झटतात. नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जे म्हणता की 10 जागा साधारणपणे आम्ही 10 जागा जिंकू, 9 ते 10 जागा. पहिल्या 3 जागांचा जर क्रम लावायचा ठरला, एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही महाविकास आघाडीचे एक प्रमुख आहात आणि पक्ष जिल्हाध्यक्ष आहात. पहिल्या 3 जागांमध्ये कुठल्या 3 जागा तुम्ही निवडता? नाही, असं मी क्रमवारी वगैरे लावून आज त्याच्यामध्ये कुणाला कमी आणि कुणाला जास्ती लेखण्याचं काहीच कारण नाही. माझ्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या 12 जागा महत्त्वाच्या आहेत आणि शेवटी निवडणुकीमध्ये यश अपयश हे तर असतं. त्याच्यामध्ये मला स्वतःला अपेक्षा आहे की आपण महाविकास आघाडी म्हणून या जिल्ह्यामध्ये किमान 9 ते 10 जागा जिंकू शकतो. एखाद दुसरा अपवाद पकडावा लागतो पण त्याच्यामध्ये असा क्रम लावणे वगैरे हा प्रकार नाही आहे. कुणी एखादा पुढे जाऊ शकतो, तशी अडचण नाही. मी क्रम कसा सांगणार? मला शेवटी महाविकास आघाडीचं इथं काम करायचं आहे. त्यामुळे क्रम वगैरे काही नाही पण किमान 10 जागा महाविकास आघाडीच्या येतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद नाही परंतु महाविकास आघाडीचं या जिल्ह्याचं प्रमुख पद आणि प्रमुख पदाधिकारी म्हणून राजेंद्र फाळके यांनी शेवटची जी प्रतिक्रिया दिली आहे ती अत्यंत बोलकी आहे. त्यांनी क्रम न लावता
या जिल्ह्यातल्या 9 ते 10 जागा निश्चितपणे ही आघाडी जिंकेल अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तात्या, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.